यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। सोलापूर झेडपीला 61.50 कोटीपैकी मिळाले 20 कोटी रुपये। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। आषाढी वारीच्या निमित्तानं सोलापूर जिल्हा परिषदेला 61.50 कोटी रुपयाचे अनुदान देण्याचा राज्याच्या ग्रामविकास खात्यानं आदेश काढला असून पहिल्या टप्प्यात 20 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत। या व्यतिरिक्त मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रांतर्गत पालखी मार्गावर जर्मन हँगर मंडप उभारण्यासाठी 8 कोटी रुपये तसेच वॉटरप्रूफ मंडप उभारण्यासाठी 3.5 कोटी रुपये दिले जाणार आहेत। एकूण निधीपैकी फिरत्या शौचालयासाठी 20 कोटी रुपये खर्च होणार आहेत। औषधे आणि वैद्यकीय सुविधा निर्माण करण्यासाठी 10 कोटी रुपये तर पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना 4.5 कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे। वारकरी सुविधा केंद्रांसाठी 4 कोटी तर जनजागृती प्रचार आणि प्रसिद्धीसाठी 5 कोटी रुपयांचा निधी आणि पाण्याच्या टँकरसाठी 3 कोटींचा निधी ठेवण्यात आला आहे। मोबाईल चार्जिंग व्हॅन आणि मेडिसिन ऑन व्हील साठी 1 कोटी रुपये तर महिला स्नानगृहासाठी 1.5 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे। राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेतून हा निधी उपलब्ध करून दिला आहे। विधान परिषद निवडणुकीसाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात 745 मतपत्रिका तयार, मतदारांना 2 पसंती क्रमांक देता येणार। सोलापुरातील विजापूर रोडवर असलेल्या वादग्रस्त अशा 50 अपार्टमेंटमध्ये फ्लॅटचे स्वप्न दाखवून चार्टर्ड अकाउंटंट चेतन नोगजा आणि सचिन कट्टे या दोघांची 1.5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अमित थेपडे, मोनाली थेपडे, दीपक घुगले, शीतल देशमुख, सागर शहा आणि शंकर लोंढे या 6 जणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सोलापूर ग्रामीण पोलीसच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोळेगाव तांड्यावर थेट बुलडोझर लावून हातभट्टीचे 7.5 लाख रुपयाचे अड्डे केले उद्ध्वस्त। गेल्या वर्षी 9 जून रोजी सुरू झालेली सोलापूर ते गोवा ही विमानसेवा पावसाळ्यामुळे विमानतळावर कमी व्हिजिबिलिटी असल्यामुळे बंद राहणार, तसेच हैदराबादसाठी उड्डाण देखील बंद। बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा निवडणुकीत सोलापूरचे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे तिसऱ्यांदा विजयी। ॲडव्होकेट संतोष नाहूकर, प्रदीप सिंग राजपूत, ॲडव्होकेट असीम वांगी, ॲडव्होकेट हेमा शिंदे, ॲडव्होकेट धनश्री घाडगे, ॲडव्होकेट महेश कसबे हे झाले पराभूत। हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय। 150 ते 200 लोकांसाठीचा प्रशस्त एसी बँक्वेट हॉल। या बँक्वेट हॉलमध्ये बर्थडे पार्टी, कॉर्पोरेट मीटिंग, नामकरण सोहळा आदी विविध कार्यक्रमांसाठी सुविधा। 5000 स्क्वेअर फूट सिक्युअर्ड पार्किंग। पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट, 7 रस्ता, बिग बाजार समोर, सोलापूर। संपर्क 70 58 65 28 75। डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री। उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग। पत्ता केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर। संपर्क 9607151719। परंडा तालुक्यातील आष्टे कोळेगाव बंधाऱ्यातून 20 दशलक्ष घनमीटर पाणी सोडले, मोहोळ तालुक्यातील नदीकाठच्या गावांना दिलासा। माढ्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेच्या निवडणूक प्रचारासाठी घेतली बैठक, म्हणाले राजेंद्र राऊत विक्रमी मताधिक्यांनी विजयी होतील। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या 17 पैकी 3 जागा बिनविरोध निवडल्या। उर्वरित 14 जागांसाठी आज मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक या 5 केंद्रावर मतदान। सोलापुरातील सरस्वती मंदिरात सकाळी 8 ते 5 दरम्यान होणार मतदान। उद्या मतमोजणी। उत्तर सोलापूर तालुक्यातील हगलूर हे गाव मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आयोजित तालुकास्तरीय स्पर्धेत ठरले उत्कृष्ट। केरळमध्ये मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत। कोल्हापूर, सांगली, साताऱ्यापर्यंत पावसाची हजेरी, सोलापूरकरांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्या खासदारकीच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या नावावर झाले एकमत।
शेतकऱ्यांच्या कांद्याला हमीभाव मिळावा म्हणून नाफेड आणि NCFL कडून उद्यापासून सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये थेट कांदा खरेदी सुरू होणार. भाजपमधून बाहेर पडताच अण्णामलाई यांनी जाहीर केलेल्या इथूनम इयक्कम या चळवळीला 24 तासात मिळाले तब्बल 14 लाख सदस्य. भाजपला हादरा आणि कार्यकर्त्यांचे राजीनामे. नवीन इमारतीसाठी वीज मीटर जोडणीला ठेकेदारांकडे 50,000 रुपयांची लाच मागणारे पुणे महावितरणाचे अतिरिक्त अधिकारी अभियंता रामचंद्र लोंढे अँटी करप्शनच्या जाळ्यात. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप. GST सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600022617 आणि 8956213925. खराडी IT पार्कमधील रेडियंट एडटेक LLPचे सैफ मणियार, सुमित सुराणा, वैभव दुबे तसेच JT ॲस्ट्रेक्स या बंद पडलेल्या IT कंपनीचे गीतेश कुंभलकर या 4 जणांनी तरुणाला नोकरी लावतो म्हणून 44 लाखांची केली फसवणूक. खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुण्यात काळी पिवळी टॅक्सीप्रमाणे येत्या 2 महिन्यात भारत टॅक्सी सुरू होणार. पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी आकारले जाणार 31 रुपये किलोमीटर, तर पुढील प्रति किलोमीटरसाठी असणार 21 रुपयांचे दर. शिवराज्याभिषेक दिन हा राष्ट्रीय सण म्हणून जाहीर करण्याची राज ठाकरे यांनी केली मागणी. पुणे बोर्डाकडून 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर. 16 ते 30 जून दरम्यान 10वीची तर 16 ते 8 जुलै दरम्यान 12वीची लेखी परीक्षा होणार. हरित पुणे समृद्ध पुणे मोहिमेला प्रारंभ. वन महोत्सव अंतर्गत महापालिका 1 ते 1.5 वर्षाची उंच झाडे नागरिकांना केवळ 5 रुपये दराने देणार. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804184184. Kia, moment that inspires. छत्रपती संभाजीनगरमधील अंबडचा तहसीलदार विजय चव्हाण 6.5 लाखाची लाच घेताना अडकला अँटी करप्शनच्या जाळ्यात. NHAIच्या माध्यमातून नाशिक अक्कलकोट हा रस्ता प्रति किलोमीटर 51 कोटी रुपयात होत असताना राज्य सरकार शक्तीपीठ महामार्गावरील प्रति किलोमीटर 117 कोटी रुपयांचा खर्च करणार. 55,000 कोटी रुपयांची लूट करण्याचे नियोजन. माजी खासदार राजू शेट्टी यांचे आरोप. 10 लाख रुपयापर्यंतचे सरकारी भूखंडाची विक्री, हस्तांतरण तसेच पुनर्विकास करण्याचे अधिकार आता देण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांना, तर 10 ते 20 लाख रुपये किमतीच्या भूखंडाचे अधिकार विभागीय आयुक्तांना. पुणे शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी लवकरच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अर्थात AI टेक्नॉलॉजीचे 500 कॅमेरे बसवले जाणार. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांची माहिती. राज्याच्या आरोग्य यंत्रणेचा लेखाजोखा मांडण्यासाठी 15 जूनपासून राज्यात आरोग्य संवाद यात्रा काढली जाणार. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.